आता एक मिनिट बघा. आता आपल्याला सर या साईडला कौलावर घर आहेत ना साईडची ही PWDचं रेस्ट हाऊस आहे साईडची. हे पूर्वी इंग्रजांचं डाकघर होतं. आता PWDनं वापरण्यात घेतलं आणि त्यांचं रेस्ट हाऊस बनवलं या ठिकाणी. तर समोर आपल्याला इमारत दिसते का दगडी, त्या इमारतीचे नाव आहे सज्जा कोठी म्हणतात त्याला. सज्जा कोठी असं का, सज्जा म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे इमारत. त्यांनी सज्जा कोठी म्हणलं तर पन्हाळगडावरची सर्वात उंच आणि मोठी इमारत आहे. पन्हाळगडावरती सध्या 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे झेंडावंदन साजरा केला जातो. ती इमारतीवरती केला जातो. पन्हाळ एक असा हिल स्टेशन आहे, तालुका प्लस आहे. तहसीलदारांच्या हस्ते झेंडा फडकवला जातो. पन्हाळगडावरती संभाजीराजांना शिवाजीराजांनी नजरकैद ठेवले गेले होते. ते मुलग्याला त्यांच्या या इमारतीमध्ये नजरकैद ठेवलं. नजरकैद म्हणजे काय तर आपल्या नजरेसमोर ठेवलेलं. दिवसभर पन्हाळगडात देखभाल करायची आणि संध्याच्या ठिकाणी त्यांनी वस्ती द्यायचं. म्हणजे थोडक्यात पन्हाळचा राजकारभार सांभाळण्यासाठी. का तर त्यांच्याच घरच्या राजकारणाने त्यांच्यावरती खोटे आरोप उठले गेले होते. संभाजीराजांना बदनाम करायचं काम चालू होतं. त्यावेळेला नजरकैद म्हणजे आपल्या नजरेसमोर ठेवले गेले होते. दुसरा मजला तळमजला शिवाजी महाराजांच्या गुप्त चर्चा मीटिंग चालायच्या, त्याला खलबतखाना म्हणला जातो. शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची म्हणजे बाप लेकांची जीवनातली शेवटची भेट झाली पन्हाळगडावरती. ती म्हणजे ह्या इमारतीमध्ये झाली होती. इथून शिवाजीराजे रायगडला गेले तर रायगडावरती थोडे दिवसात त्यांचं निधन झालं. तीच बातमी संभाजीराजांना 14 ते 15 दिवसानंतर लेट समजली. त्या संभाजीराजे याच ठिकाणी होते. आपण आता मार्ग पहिला राजे ज्या मार्गे विशाळगडला गेली त्या 2 पालख्या निघाल्या होत्या. त्या इमारतीमधून 2 पालख्या निघाल्या. राजांची पालखी राजदंडी मार्गे विशाळगडला गेली आणि डम्मी शिवाजीमधून शिवा काशी यांची 4 दरवाजा मार्गे गेली होती. या इमारतीमधून 2 पालख्या निघाल्या होत्या. तर वरती गेला की आपल्याला समोर ज्योतिबाचा डोंगर दिसतो आपल्याला. एक आतमध्ये गेला ना वरती की समोर ज्योतिबाचा डोंगर आहे. उजव्या साईडला डोंगर आहे, त्याला पावनगड म्हणलं जातं. म्हणजे पूर्वी डम्मी पन्हाळगड केला गेला होता. म्हणजे शत्रूने कोणता हल्ला केला किल्ल्यावरती तर पन्हाळ समजून त्याच्यावरती केला जायचं. मग हा किल्ला सुरक्षित राहायचा. त्या ठिकाणी कसं खड्डे वगैरे काढले जायचं, लोणी तूप तयार करून साठवलं जायचं. म्हणजे सैनिकांना कोणती जखम झाली त्या जखमेला तूप लावलं जायचं. तुपाच्या विहिरी असायच्या त्या आता मोजलेले. त्या साईडला लहान खोली दिसते ना आपल्या, दगडी इमारत बंद आहे बघा ती. त्याला बटरखाना, पूर्वीचं स्वयंपाकघर, किचन रूम आहे ती. त्या वर्षातनं 3 दिवस इमारत बंद असते. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला. आपली 9 वारी साडी जेवढ्या लांबीला असते ना तेवढ्या लांबीचा झेंडा असतो वरती. त्यामुळे वर्षातनं 3 दिवस इमारत पूर्णपणे बंद असते. यावर बोलत तर कोणी काही नाही. पन्हाळ्याचा बुरुज बघायला आलो ना. लोकांना वाटलं युट्यूबर आहे. हे बघ काय मस्त व्ह्यू आहे इकडून. हळूहळू चढा ना. टेहाळणी बुरुज पन्हाळा. टेहाळणी बुरुज पन्हाळा. हे पुढे नको जाऊ. दरवाजा कोकण दरवाजा म्हणला. म्हणजे पूर्वी मग तुम्हाला सांगितलं गडावरती येण्यासाठी पूर्वी 3 मार्ग होते. 3 दरवाजा, वाघ दरवाजा, 4 दरवाजा. त्यात हा 3 दरवाजा पश्चिम साईडला कोकण दरवाजा म्हणलं. कारण त्या साईडला पूर्ण भाग कोकण लागला. हे शिवाजीराजे गडावरती पहिल्यांदा आले तर ह्या दरवाजा मार्ग गेले. ह्याला कोकण दरवाजा किंवा 3 दरवाजे का तर 3 दरवाजाचं बांधकाम वेगवेगळं. पहिल्या दरवाजाचं बांधकाम शिसामध्ये केले, जॉईंट मिस्ट्री सॉपरमध्ये केले. दुसरं चुनागुळमध्ये केलं. तिसरं हेमाडपंथी म्हणजे कोणताही न तोपर्यंत दगडावरती दगड रचला. समुद्र सपाटीपासून पन्हाळगडाची उंची 3127 फूट आहे. तरी 5 फुटावरती 12 महिने पाणी असतं. त्याला 20 फूट होतं. त्यातला पहिला दरवाजा आपण दरवाजा बिजत लावतो ना, 2 साईडला दगडे लावतो. त्याच्यामध्ये दरवाजा अडकून जायचा पहिला दरवाजा आहे. त्याचं बांधकाम संपूर्ण शिशामध्ये केले. जसं आपण सिमेंट वापरतोय तशी सर्व ओतले गेले. एक मिनिट बघा सर, आपल्या समोर कमानीवरती नक्षी दिसते का आपल्याला? त्यांच्या पुढच्या पायाखाली हत्ती आहे आणि मध्ये सेंटरला गणपती आहे. म्हणजे 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळी कमलामध्ये अफजल खानाचा वध केला. म्हणजे शिवाजीराजे गडावरती पहिल्यांदा आले त्या ठिकाणी ते नक्षी कोरले. सिंह म्हणजे सिंहासारखा असणार चतुर शिवाजींचा आहे. हत्तीसारखा दिसणारा अफजल खान सिंहाच्या पायाखाली हत्ती चित्र काढले. ज्या शिवाजीराजांनी पन्हाळगड पहिल्यांदा जिंकला तेव्हा हिंदूंच्या नक्षीने सेंटरला गणपती केला. याला विष्णुतीर्थ चौक म्हणलं तर शिवाजीराजे गडावरती पहिल्यांदा आले त्या ठिकाणी सुवर्ण फुलं टाकून सत्कार केला. समुद्र विष्णुतीर्थ
ही विहीर आहे बघा. बघायचं बस बस पुढे या पुढे या. 5 फूट खोल आहे, फक्त 12 इंच पाणी आहे. हा जी उडदाची डाळ असते ह्याच्यामध्ये मिक्समध्ये केलेलं बघतात. आणि शेवटचंच हेमाडपंथी म्हणजे दगडावरची दगड. जसं आता महालक्ष्मी मंदिर किंवा मंदिर बघितलं ना तसं दगडावरची दगड असलं. आता हे 2 दरवाजे बघा कसे समोरासमोर आहेत. आणि तिसरा दरवाजा तिरका बनवला त्या साईडला. म्हणजे पूर्वी हत्तीच्या साह्याने दरवाजे फोडले जायचे. हत्ती कसं समोर आल्यास त्यांनी धडक दिली, 2 दरवाजे फुटले तर तिसरा दरवाजा सुरक्षित राहावा त्यासाठी तिरका बनवला. जेणेकरून हत्तीला स्पीड घेता येईल म्हणजे. आता याला कोकण दरवाजा का म्हणलं तर कारण या साईडला पूर्ण भाग कोकण आहे. या साईडला गगनबावडा आहे, हा. त्या साईडला रत्नागिरी विशाळगड आहे. पूर्ण कोकण झाल्यावर कोकण दरवाजा म्हणला तर 12 जुलै 1660ला सिद्धीश्वरनं गडाला वेढा दिला होता. ते वेढा पूर्ण राजे विशाळगडला गेले त्या सिद्धीश्वरनं तोफा मारले इमारत पाडण्यात. आता बघा इकडे ऊन असल्यामुळे आपल्याला जागा दिसत नाही.